जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे आकाश MS20 ब्लॉग्स. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे गिरीश महाजन. गिरीश महाजन हे तुम्हाला माहित असेल कोण? सध्याला चर्चेत तिथे गिरीश महाजन आहेत नाशिकचे पालकमंत्री BJPचे. आणि काल त्यांची सभा होती XYZ. त्या सभेमध्ये काल 26 जानेवारीची सभा होती. त्या सभेमध्ये त्यांनी भाषण दिलं. भाषणानंतर घोषणाबाजी दिल्या. आणि त्या घोषणाबाजीमध्ये ज्यांनी भारताला संविधान दिलं, प्रजासत्ताक दिन ज्यांच्यामुळे साजरी करता, त्या महामानवाचं नाव ते घेण्यास विसरले. असं कसं होऊ शकतं बरं? कोणी आपल्या बापाचं नाव घेणं कसं काय विसरू शकतं? खरंच ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण अशा व्यक्तीला निवडून दिलेलं आहे ज्यांना हे सुद्धा कळत नाही की महापुरुषांना कुठे, केव्हा आणि कधी अभिवादन करायचं आहे, किंवा त्यांनी जाणून बुजून असं केलं असेल. आत्ताचा वेळ, आत्ताची पिरियड अशी आहे की कोणीच बाबासाहेबांना नाही विसरू शकत, त्यांच्या कामाला नाही विसरू शकत. त्यांनी गोरगरीब जनतेला काय दिलेले त्यांचे, मी काय म्हणतो, मी सुद्धा एक जय भीम आहे. तर माझ्यापेक्षा कोणालाच नाही माहिती त्यांनी काय केलेले. हे आज मी जे बोलतो ना, ते बाबासाहेबांनी दिलेले, म्हणून मी त्यांचे उपकार कधीच नाही फेडू शकत. आणि जर कोणी बाबासाहेबाचं नाव डावलत असन तर त्यांना सुट्टी देणार नाही. तर गिरीश महाजन साहेब, मला तुम्हाला एकच म्हणणे, हे बघा शेरो, हे जे काय, हा तुमच्यापेक्षाही समजदार व्यक्ती आहे. हा समजदार आहे की नाही? गिरीश महाजन साहेब, तुमचा निषेध असो, तुमचा निषेध असो, तुमचा निषेध असो.